सर्वांना ख्रिस्तात प्रीतीचा सलाम. ह्या वेळेला आपण नव्या करारावरून थोडंसं विश्लेषण पाहूया. आपण प्रार्थना करू. पवित्र पिता, धन्यवाद देतो प्रभू या वेळेसाठी, या क्षणासाठी. आमचा सांभाळ केला, सहाय्य केलं, आभार मानतो. प्रभू आम्हाला स्पर्श कर, वचन समजण्यास सहाय्य कर. प्रार्थना ऐकली, धन्यवाद देतो. येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. मला तरी वाटतं वचन वाचण्याची काही आवश्यकता नाही आहे, कारण ख्रिस्ती लोकांना उत्पत्तीपासून तर प्रकटीकरणापर्यंत जवळजवळ सगळे पुस्तकांची माहिती आहे. त्याच्यामध्ये लिहिलेल्या सगळ्या वचनांची माहिती आहे, आज्ञांची माहिती आहे, शिस्तीची माहिती आहे. देवबाप क्षमा करो, कारण आपलं वचन वाचण्यामध्ये वेळ वाया जाईल, पण डायरेक्ट विश्लेषण करणं फार महत्त्वाचं आहे. आपण नवा करार जरी म्हटला, नव्या करारात ही पत्र म्हणा, शबोर्तमान म्हणा किंवा प्रकटीकरण म्हणा, प्रेषितांची कृत्य म्हणा, या गोष्टींमध्ये, या सगळ्या पुस्तकांमध्ये आज्ञापालनावर भर देण्यात आलेला आहे आणि शिस्तीमध्ये भर देण्यात आलेला आहे, पवित्रतेवर भर देण्यात आलेला आहे, प्रीतीवर भर देण्यात आलेला आहे, क्षमेवर भर देण्यात आलेला आहे. आज ख्रिस्ती समाज आज्ञापालनामध्ये किती मुरलेला आहे. स्वतःचं निरीक्षण करा. मला कोणाचं निरीक्षण नाही करायचं. ख्रिस्ती समाज आणि ख्रिस्ताला अनुसरणारे, विश्वासणारे, स्वतःला विश्वासणारे म्हणून घेणारे किती प्रभूचं आज्ञापालन करतात, प्रभूच्या शिस्तीमध्ये किती चालतात, वचनाला किती स्वीकारतात, प्रभूला किती मान सन्मान देतात, त्याला आद्यस्थान देतात, या गोष्टींचा विचार करा. कारण या गोष्टी आज आपल्या जीवनामध्ये फार आवश्यक आहेत. या गोष्टींचा आपण आज विचार केला नाही तर कधीच नाही. त्या गोष्टींचा फायदा, त्या गोष्टींचा चांगला परिणाम आपल्याला कधीच पाहायला मिळणार नाही. कारण आम्ही पण आज आत्मिक झोपेमध्ये आहोत. आत्मिक झोप ज्याला आपण म्हणतो, ती झोप आहे आपल्याला, सैतानाने दिलेली आत्मिक झोप. आमचा बाप्तिस्मा झाला, आम्ही 2दा प्रभुभोजन घेतलं, महिन्यातून एकदा संडे सर्व्हिस केली, झालं आमचं तारण झालं, आम्ही स्वर्गात गेलो आणि आम्हाला न्यायाच्या दिवसामधून आरपार जाण्याची आम्हाला परमिशन देण्यात गेलेली आहे. खोटं आहे. जो एका नियमाविषयी चुकतो तो सर्व नियमांविषयी चुकतो. स्वतःचं निरीक्षण करा. दारूबद्दल स्पष्ट उल्लेख केलेला आहे. किती दारू पितात आणि तरी चर्चमध्ये जाऊन आराधना करतात, भक्तीमध्ये भाग घेतात. बायबल याला मान्यता देते का? माणसांची मान्यता नाही पाहिजे मला, वचनाची मान्यता पाहिजे. वचन काय म्हणतं, स्पष्ट काय म्हणतं. कित्येक विश्वासणारे व्यभिचार करतात. तरुण मंडळी, वडील मंडळी, ख्रिस्ती लीडर्स पहा, तरी ते चर्चमध्ये जाऊन संदेश देतात, संदेश ऐकतात, आराधनेमध्ये भाग घेतात. या गोष्टींना प्रभूकडून मान्यता आहे का? ख्रिस्ती जीवनामध्ये, ख्रिस्ती संगतीमध्ये, ख्रिस्ती जगतामध्ये किती भांडणं, किती मारामाऱ्या, एकमेकांवर क्लेम करणं, एकमेकांवर केशी करणं योग्य आहे का? दबा धरून बसणं योग्य आहे का? कटकारस्थान करणं योग्य आहे? या गोष्टींना प्रभू परमिशन देत असेल, परवानगी देत असेल तर मला काही हरकत नाही आहे. पण नीट पहा, बायबल उघडून पहा, बायबलचं वचन पहा, बायबल काय म्हणतं ते पहा. कारण ह्या गोष्टींना जर बायबल परवानगी देत नसेल आणि तुमचा त्या गोष्टींवर जर भर असेल, नाश निश्चित आहे. तुम्हाला नाशापासून कोणीच वाचवू शकत नाही, कोणीच नाही. आमचा स्वतःचा पोकळ विश्वास, व्यर्थ विश्वास काढून टाका. पवित्र म्हणजे पवित्र जीवन जगावंच लागेल, क्षमा करावीच लागेल, आज्ञापालन म्हणजे आज्ञापालन करावंच लागेल, शिस्त ही सांगितली, शिस्त पाळावीच लागेल. कारण प्रभूचे वचन विनाकारण देण्यात नाही आलं. प्रभूने वचन त्याच्या काहीतरी उद्देशासाठी दिलं गेलेलं आहे. आत्मिक जीवनासंबंधाने शुद्धी होण्याची फार आवश्यकता आहे. आणि जी व्यक्ती आज्ञापालन करते, जी व्यक्ती शिस्तीमध्ये चालते, त्याला ढोंगी ख्रिस्ती लखवण करून वेगवेगळे टोमणे मारले जातात. मी माझ्या कानांनी ऐकलेलं आहे. खूप वेळाने 2 गटांमध्ये निर्माण होणाऱ्या वादविवादांना मी प्रत्यक्ष ऐकलेलं आहे. तुझ्यामध्ये ताकद नाही, तुझ्यामध्ये हिंमत नाही, तुझ्यामध्ये शक्ती नाही, तू घाबरतो. हो, तो घाबरतो, पाप करायला घाबरतो. जो देवाच्या विरोधात जात नाही ना, तो देवाला घाबरतो, पाप करायला घाबरतो.
फार छान गोष्ट आहे ती. आज ठीक आहे, त्याला जगामध्ये क्लेश आणि आपत्ती भोगावे लागतील, पण नवीन येणाऱ्या युगामध्ये त्याला प्रभूकडून समाधान आणि शांती आणि स्वर्गाचं वचन निश्चित मिळणार. प्रभू करो सर्वांना आशीर्वाद देव. वचनाला वाचून पहा. मी काही शब्द बोललो, एका शब्दाला तपासून पहा, ते वचनामध्ये आहेत का त्याची खात्री करून घ्या. नसतील तशी कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू नका, लाईक करू नका. तुमच्या जीवनाला लाईक करा. तुमचं जीवन हे तुम्हाला आवडलं पाहिजे. प्रभूला तर आवडतंच आहे. प्रभूला आवडलं म्हणून प्रभूंनी बलिदान केलं. पण तुम्हाला स्वतःला आवडतं का? आपलं जीवन आपल्याला आवडतं का? आम्हाला अनंतकालिक सुखामध्ये जायचं हे आम्हाला आवडतं का? स्वतःच्या जीवनाला लाईक करा. मला लाईक नका करू. देव सर्वांना आशीर्वाद देव. येशूच्या नावाने आमेन.